Hello friend, today we'll discuss about lecture number 30, trigonometric function. Problem depend on sine rule, cosine rule and projection rule. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 29 प्रॉब्लेम आहे साइन कोसाइन प्रोजेक्शन रूल त्याच्या ॲप्लिकेशनवर पाहिलेले आहे. आपण त्याच्यावर आधारित अजून काही प्रॉब्लेम या ठिकाणी पाहणार आहे. हा प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेला होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आला नाही, त्याच्यामुळे आपण सांगून राहिलेलं आहे. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट साइन A मायनस B अपॉन साइन A प्लस B इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन C स्क्वेअर. डबल तीच पद्धत. सर प्रॉब्लेम कसा सुरू करायचा? हा प्रॉब्लेम आपल्याला असं वाटते साइन रूलनं सॉल्व करू, कोसाइन रूल सॉल्व करू किंवा प्रोजेक्शन रूलनं सॉल्व करू. या प्रॉब्लेमकडे पाहिल्यानंतर सरळ सरळ जाणवते कोसाइन आणि प्रोजेक्शन रूलचा कुठेही काही संबंध नाही आहे. पण या गणितामध्ये मिक्स प्रॉब्लेम हा साइन आणि कोसाइन दोघांचं कॉम्बिनेशन लागते. तुम्ही सांगा सर तुम्हाला कसं कळलेलं बा साइन आणि कोसाइनचं कॉम्बिनेशन लागते? एकदा असं वाटते आपल्याला RHS मध्ये किमती टाकू आणि RHS मध्ये किमती टाकल्यानंतर उत्तर काढू, पण त्या मेथडने एकदम अवघड जाते. मग आपण नेमकं काय करणार? LHS मध्ये कंपाऊंड अँगल यूज करणार, त्या पद्धतीने सॉल्व करणार. मग प्रॉब्लेम बरोबर येण्याचे चान्सेस जास्त वाढतात. पहा, लेड बाय साइन रूल A बाय साइन A इज इक्वल टू B बाय साइन B इज इक्वल टू C बाय साइन C इज इक्वल टू 1 बाय K. तुम्हाला मी बऱ्याच वेळेस म्हटलेलं आहे, तुम्ही साइन रूलचे वेगवेगळे फॉर्म लिहून पहा. हा एक साइन रूलचा फॉर्म आहे. ज्या साइन रूलच्या फॉर्ममध्ये किंमत ही कॉन्स्टंट K एवढी किंवा 1 बाय K एवढी किंवा ट्वाईस R एवढी आपण घेऊ शकतो. या ठिकाणी काय झालं, फर्स्ट अँड लास्ट AK इज इक्वल टू साइन A, BK इज इक्वल टू साइन B आणि CK इज इक्वल टू साइन C. इक्वेशन 1 पहा, AK इज इक्वल टू साइन A, BK इज इक्वल टू साइन B, CK इज इक्वल टू साइन C. आता बाय इज कोसाइन रूल. तुम्हाला सांगा सर कोसाइन रूलचा काय संबंध आहे? कोसाइन रूल कशाला घेतला सध्या तुम्ही? आपल्याला याच्या भविष्यामध्ये म्हणजे प्रॉब्लेमच्या भविष्यामध्ये आपल्याला कोसाइन रूलची गरज पडणार आहे. म्हणा आपण सुरुवातीला कोसाइन रूल लिहायचं किंवा नंतर कोसाइन रूल लिहायचं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बाय कोसाइन रूल कॉस A इज इक्वल टू B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन 2BC. अपॉन किती? 2BC. व्हॉट इज कॉस B? A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन 2AC. कॉस C A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर अपॉन 2AB. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर सेकंड. हा आला तुमचा इक्वेशन फर्स्ट, हे आलं इक्वेशन सेकंड. आता मोठा प्रश्न पडला LHS घ्यायचं का RHS घ्यायचं? जर आपण RHS घेतलं आणि RHSमध्ये जर किमती सबस्टिट्यूट केल्या तर प्रॉब्लेम लांबतो, लवकर येत नाही. पण जर आपण LHS घेतलेला असेल, LHS साइन A मायनस B अपॉन साइन A प्लस B, तुम्ही म्हटलं सर या ठिकाणी काय करायचं? साइन A मायनस Bवर कंपाऊंड अँगल जर लावला आणि साइन A प्लस Bवर कंपाऊंड अँगल लावला तरी गणित चुकते. म्हणजे आपल्याला दोन पद्धती वेगळ्या करायच्या. याच्यासाठी कंपाऊंड अँगल, याच्यासाठी कंपाऊंड अँगल यूज करायचा आहे. साइन A प्लस B साठी ट्रायंगलला यूज करायचा आहे. कंपाऊंड अँगल तुम्हाला माहिती आहे साइन A मायनस B, साइन A प्लस B. मग साइन A मायनस B वापरला, मला वाटते साइन A प्लस B वापरा. पण साइन A प्लस B वापरल्यावर प्रॉब्लेम लवकर येत नाही, प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड होतो. मग काय करायचं? ट्रायंगलला A प्लस B प्लस C बरोबर पाय, A प्लस B बरोबर पाय मायनस C. म्हणजे LHSमध्ये ज्या ठिकाणी A प्लस B आहे त्याच्या जागी पाय मायनस C टाकू. पहा LHS बरोबर साइन A कॉस B मायनस कॉस A साइन B. पहा बरं LHSमध्ये काय आलं? साइन A कॉस B मायनस कॉस A साइन B अपॉन आपल्या मनाला वाटते बा सर इथं साइन A प्लस B यूज करायचा. साइन A प्लस B यूज करू नका. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? इथं तुम्हाला ट्रायंगलला यूज करायचं आहे. मग ट्रायंगलला काय असेल तुमचा? साइन पाय मायनस C. पहा आता LHSमध्ये आपण A मायनस B यूज केलेला आहे बरोबर, या ठिकाणी A प्लस B यूज केलेलं आहे. आता A प्लस Bच्या जागी जर कंपाऊंड अँगल यूज केला तर आपला प्रॉब्लेम बरोबर येत नाही, वेळ लागते. मग आपल्याला त्या ठिकाणी ट्रायंगलला यूज करायचा. A प्लस B बरोबर काय असते श्रीनाथ? पाय मायनस C. मग आता इथं पाय मायनस C आलेला आहे. मग इथं येणार अलाइड अँगल. कोणचा अँगल येणार तुमचा? अलाइड अँगल. पाय मायनस C कोणा क्वाड्रंटमध्ये? तुमचा सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. म्हणजे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साईन पाय मायनस थिटा? साईन थिटा. म्हणजे दिलेल्या LHSमध्ये काय असेल पहा, LHS मस्ट बी इक्वल टू साइन A कॉस B मायनस कॉस A साइन B अपॉन साइन C.
अपॉन कोण आलं साइन सी. आता आपली या ठिकाणी सरांनी जे स्टार स्टेप केलेली आहे ती ॲक्टिव्ह स्टेप आलेली आहे. जसे केमिस्ट्रीमध्ये एखादी ॲक्टिव्ह रिॲक्शन कार्य करताना एखादी ॲक्टिव्ह स्टेप असते, ॲक्टिव्ह एंड असते, तसं आपलं ॲक्टिव्ह एंड आलेलं आहे. आता या ॲक्टिव्ह एंडमध्ये काय काय होणार, तुमच्या साइन एच्या जागी ए के येणार, तुमच्या कॉस बीच्या जागी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac येणार. म्हणजे या ॲक्टिव्ह स्टेपमध्ये आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 यूज करायचं. म्हणजे इनडायरेक्ट या ठिकाणी आपण साइन आणि कोसाइन रूल यूज करणार आहे. फॉर्म इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून म्हणजे साइन अँड कोसाइन रूलवरून काय येईल पहा, LHS मस्ट बी इक्वल टू व्हॉट इज साइन ए. साइन ए इज नथिंग बट ए के इंटू व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस बी. कॉस बी इज नथिंग बट ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. अपॉन काय आला तुमचा 2ac. या ठिकाणी कोण आला मायनस कॉस ए पहा, मायनस कॉस ए म्हणजे साइन बीची किंमत काय असेल, साइन बी मस्ट बी इक्वल टू बी के इंटू कॉस एची किंमत बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. अपॉन किती आला 2bc. म्हणजे साइन ए आला, कॉस बी आला, कॉस ए आला, साइन बी आला. अपॉनमध्ये तुमचा साइन सी डेव्हलप होऊन राहिलेला आहे. व्हॉट इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ साइन सी. द व्हॅल्यू ऑफ साइन सी मस्ट बी इक्वल टू सी के. ज्या ज्या टर्म कॅन्सल होतात त्या त्या करा. इथं ए कॅन्सल झाला, इथं बी कॅन्सल झाला. यामधून तुम्ही काय केलं पहा, 2k कॉमन काढला, शिल्लक काय राहिलं पहा, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी. अपॉन कोण राहिला सी, मायनस ब्रॅकेट टाका काय राहिलं पहा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. तुम्ही फक्त के कॉमन काढा. इथं राहिलं ट्वाईस सी, इथं सुद्धा राहिलं ट्वाईस सी. अपॉनमध्ये राहिला तुमचा सी के. आता के गेट कॅन्सल. आता कोणची स्टेप आली पहा बरं तुमची, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2c इंटू सी. काय आला तुमचा 2c इंटू सी. आता पहा काय झालं, शेवटच्या स्टेपमध्ये शांततेने ऑब्झर्व करा. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये काय झालं तुमचा, सी स्क्वेअर गेट कॅन्सल, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर अपॉन 2c स्क्वेअर. 2a स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर अपॉन 2c स्क्वेअर. 2 कॉमन काढा काय आलं पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2 टाइम सी स्क्वेअर. 2 गेट कॅन्सल, दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये काय झालं पहा, LHS मस्ट बी इक्वल टू RHS. म्हणजे तुमच्या प्रॉब्लेममध्ये LHSची जी किंमत होती तीच तुमची RHS आली. LHS मस्ट बी इक्वल टू RHS. देअरफॉर साइन ए मायनस बी अपॉन साइन ए प्लस बी मस्ट बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. हा आपण तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेला होता प्रॉब्लेम, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी होमवर्क चुकवलेला म्हणून सरांनी डबल एकदा सांगितला. आपला 19 नंबरने समोरचा प्रॉब्लेम चालू होता, पण मी पाहिलं 1-2 मुलांना नाही कळला म्हणून रिपीट करतो. पहा, साइन ए मायनस बी साइन ए प्लस बीची किंमत आहे. आपल्याला असं वाटते RHS घ्यायचा आणि साइन रूल पुट करायचा, त्यानं उत्तर येत नाही आहे. मग काय करायचं पहा, साइन रूल घ्या, कोसाइन रूल घ्या, इक्वेशन 1 इक्वेशन 2 यूज करा, LHS घ्या. LHSमध्ये साइन ए मायनस बी साइन ए प्लस बी. इथं चुकण्याचे चान्सेस आहे. ए मायनस बीसाठी कंपाऊंड अँगल यूज करा आणि ए प्लस बीसाठी ट्रायंगल लॉ यूज करा. जर इथं तुम्ही चुकले तर मग प्रॉब्लेम बरोबर येणार नाही. याच्यासाठी कंपाऊंड अँगल, याच्यासाठी ट्रायंगल लॉ. इथं आला साइन ए मायनस बी, इथं आला तुमचा ए प्लस बी प्लस सी बरोबर पाय, ए प्लस बी बरोबर पाय मायनस सी आला. नंतर या इक्वेशनमध्ये साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी साइन सीच्या किती पुट करा, अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन करा, ॲडिशन सबट्रॅक्शन करा आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. In triangle ABC, A is equal to 13, B is equal to 14, C is equal to 15. Then find the value of cos A, sin A by 2, cos A by 2, tan A by 2, area of triangle ABC, sin A. हे एक्झाममध्ये 4 मार्काला विचारतात. बऱ्याचशा वेळेस हे गणित तुम्हाला एक्झाममध्ये 4 मार्कासाठी विचारलेलं आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की दिलेला प्रॉब्लेम कशानं सॉल्व करायचा. काही मुलांच्या मनात आलं की नाही सर आम्ही याला साइन रूलनं सॉल्व करतो, कोसाइन रूलनं सॉल्व करतो किंवा प्रोजेक्शन रूलनं सॉल्व करतो, तर डायरेक्ट तुम्हाला याचं पूर्ण उत्तर भेटणार नाही.
तुम्हाला पूर्ण उत्तर जर काढायचं असेल तर मग तुम्हाला या ठिकाणी साईन कोसाईन प्रोजेक्शन आणि ॲप्लिकेशन ऑफ साईन कोसाईन प्रोजेक्शन रूल यूज करणं पडतं. तुमचं जर साईन कोसाईन प्रोजेक्शनचे ॲप्लिकेशन कोणचे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. पहिला फॉर्म्युला तुमचा हाफ अँगल फॉर्म्युली साईन A/2 कॉस A/2 टॅन A/2. दुसरा आहे तुमचा हेरॉन्स फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा. तिसरा आहे तुमचा त्या ठिकाणी नेपियर ॲनालॉगिस. याच्या पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू होता 4 मार्कासाठी. चला पहा बरं. लेट इन गिव्हन ट्रायंगल ABC. चला सांगा A इज इक्वल टू 13, B इज इक्वल टू 14, C इज इक्वल टू 15. बरोबर. आपण काय करू याच्यात आपल्या साईन A/2 कॉस A/2 टॅन A/2 जर विचार केला तर आपल्याला S - Aची गरज पडते किंवा S - Bची गरज पडते. सुरुवातीला आपण पेरिमीटर तयार करू. वी नो तुम्हाला काय माहिती आहे पहा A प्लस B प्लस C किंवा 2S बरोबर A प्लस B प्लस C. काय असं पहा 2S इज इक्वल टू 13 प्लस 14 प्लस 15. किती उत्तर आलं पहा बरं. 5 आणि 4 9, 9 3 12, 12शी 2 हातचाला 1, 1 2 3 आणि आले तुमचे 4. यस बरोबर मस्ट बी इक्वल टू 42/2 बरोबर 21. म्हणजे यसची किंमत किती आली तुमची 21. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क या स्टेपला असते. S - A S - B यस. जर तुमचा यस चुकला तुम्हाला एकही मार्क पडणार नाही. मग पहा इथं एसची किंमत किती आली 21. या ठिकाणी काय असते पहा S - A इज इक्वल टू 21 - 13. सांगा 21 - 13 याचं उत्तर किती असेल सांगा. 21 - 13 मस्ट बी इक्वल टू 8. S - B 21 - 14 मस्ट बी इक्वल टू 7. त्याच्यानंतर तुमचा असेल S - C इज 21 - 15 दॅट इज S - C मस्ट बी इक्वल टू 6. कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर जवळपास तुम्ही मॅक्सिमम टाईम यस बरोबर आला का, S - A बरोबर आला का, S - B बरोबर आला का, S - C बरोबर आला का हे चेक करायचं. हे जर तुमचं चुकलं तुमचा प्रॉब्लेम बरोबर येणार नाही. प्रॉब्लेम पूर्ण 0 मार्क पडतील सगळे फॉर्म्युले लिहिले तरी. आता आपलं जो रॉ मटेरियल तयार झालेलं आहे. आता आपल्याला पहिले कोण काढायचा कॉसे. कॉसे कसा काढू आपण बाय बोला विद्यार्थी मित्रांनो कॉसे कसा काढसान कोसाईन रूल. कोसाईन रूलच्या मदतीनं कॉस A इज इक्वल टू B² प्लस C² मायनस A² अपॉन 2BC. अपॉन कोणाला तुमचा 2BC. बीचा स्क्वेअर म्हणजे किती आला पहा 14चा स्क्वेअर प्लस 15चा स्क्वेअर मायनस A² म्हणजे किती 13चा स्क्वेअर अपॉन 2B. बी किती आहे पहा 14, C किती आहे तुमचा 15. चला 14चा स्क्वेअर किती आहे 196, 15चा स्क्वेअर किती आहे 225, 13चा स्क्वेअर किती आहे 169. बरोबर आहे का. आता किती आला पहा 196, 225, 169 अपॉन 2 × 14 × 15. किती आलं 2 × 14 × 15. आता ॲडिशन सबट्रॅक्शन शांततेने करा. 196, 225, 6 5 1101, हातचाला 1, 9 1 10 2 12शी 2, हातचाला 1, 2 1 3 1 4, 421 मधून 169 गेले. किती गेले तुमचे 169 गेलेले. किती राहिलेले पहा 9 झाल्यानंतर इथं राहिले तुमचे 2, इथे किती राहिले तुमचे 9 2 11, इथं 5 का इथं 5 राहिले, इथं तुमचे 3 होते म्हणजे इथे किती राहिले तुमचे 2. बरोबर का 252. एकदा 10 वेळेस कॅल्क्युलेशन करून पाहायचं आपलं बरोबर आहे का चुकीचं आहे. म्हणजे कॉस A मस्ट बी इक्वल टू 252 अपॉन 252 अपॉन 2 × 14 × 15. आता कॅल्क्युलेशन थोडे शांततेने करा. इथे किती राहिलं पहा इथं राहिलं तुमचा 1 बरोबर आहे. इथं 2 दुनी 4, 2 1 12, इथं राहिला 14, इथं राहिला तुमचा 15, 6 2 8 आणि 9, 3चा भाग जातो किंवा 15 जातो का पहा 15चा डायरेक्ट नाही जात. 9चा जातो का पहा 9 तुमचा 9चा डायरेक्ट नाही 9चा जात नाही. 3चाच भाग द्या तुम्हाला जायचं होते 3चा किंवा 2चा. बा इथं आला 3 चौक 12, 3 दुनी 6 बरोबर का 3 चौक 12, 3 दुनी 6. त्याच्यानंतर इथे 3 5 15 बरोबर. नंतर इथे किती राहिलं तुमचं 14 1 14, 14 2 28, 14 3 42. याचं उत्तर आलं तुमचं 3/5.
याचं उत्तर किती आलं 3/5. एकदा उत्तर चेक करा की तुमचं 3/5 बरोबर आहे का. जर चुकलेलं असेल तर कॅल्क्युलेशन डबल एकदा करायचे आपल्याला. मला असं वाटते कुठेतरी कॅल्क्युलेशनमध्ये गलती केली श्रीनाथनं. या ठिकाणी आपल्याला कॉसे काढायला सांगितला होता. मग कॉसे काढण्यासाठी सरने लिहिला b² + c² - a² अपॉन 2bc. बीची व्हॅल्यू किती आहे 14, सीची किती आहे 15, सीची किती आहे तुमची 15 आणि एची व्हॅल्यू किती आली तुमची 13. श्रीनाथ चेक कर. इथं आलं तुमचं b² 169, इथं आलं 225 169, इथं 2 × 14 × 15 आलेलं आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचा इथं आलेलं आहे याची 196 आणि 225, 196 आणि 225, 1101 9 1 10 2 12 2 चला एक हे 421 आलं. या मायनसमधून 169 काढा. इथं गलती केली तर प्रॉब्लेम जाईल लक्षात ठेवा. 9 2 10 11 इथं 2 राहिले, इथं तुमचा 11 झाले, 6 आणि 5 7 8 9 10 11 5 राहिले, इथं 3 252 करेक्ट. 252 अपॉन किती आलेले आहे तुमचे 252 अपॉन 2 × 14 × 15 आलेले आहे. इथं किती आलेलं बा 2ने डिवाईड केलं तुम्ही पहिले असं म्हणून राहिले. मग इथं 2ने डिवाईड केल्यानंतर इथे किती आलं तुमचं 2 × 2 2 2 4 2 6 12 एकदम करेक्ट आहे. आपण 14 × 15 आहे. मग या ठिकाणी किती झालं पहा तुमचं 14 1 2 6. हे कटाकटी करू नका, त्यामध्ये कन्फ्यूज जास्त बसा. जेवढं सांगते तेवढं पहा. इथं 1 आला, इथं 2 आला, 2 2 4 4 1 बरोबर आहे. 2 6 12 अपॉन 14 × 15, 14 × 15 आलं बरोबर आहे. आता मोठ्यात मोठी टर्म पहा जात असेल भागतं. मग या ठिकाणी 3चा भाग दे तुम्ही. 3 5 15 3 4 12 3 2 6 करेक्ट. आता आलं या ठिकाणी 14, 14 1 14 14 28 14 3 42. याचं उत्तर 3/5 आलेलं आहे. गलतीनं मला वाटते तुम्ही कुठंतरी पुस्तकामध्ये कुठंतरी कॉसेची किंमत चुकलेली आहे. या ठिकाणी कॉसेची किंमत तुमची ही 3/5 येते. द व्हॅल्यू ऑफ कॉस ए मस्ट बी इक्वल टू 3/5. तुमच्या ज्या नोट्स आहे त्या नोट्समध्ये याची किंमत चुकीची दिलेली आहे. त्याच्या कॉसेची किंमत एक्झॅक्ट येते 3/5. हा पहिली टर्म झाली तुमची कॉसेची. आता तुम्हाला काढायचा sin a/2 cos a/2 tan a/2. sin a/2 cos a/2 tan a/2 म्हणजे हाफ अँगल फॉर्म्युली. कोणची फॉर्म्युली हाफ अँगल बाय हाफ अँगल फॉर्म्युली. असं हेडिंग नाही लिहिलं तरी चालते बरं. बाय हाफ अँगल फॉर्म्युली असं हेडिंग नाही लिहिलं तरी चालेल, फक्त बाय फॉर्म्युले लिहा. तिथे कोणाला पहा तुमचा sin a/2 मस्ट बी इक्वल टू √of s - b s - c अपॉन bc. अपॉन कोण आलं BC. हा आला sin a/2. म्हणून आपण काय केलं होतं सुरुवातीला s - b आणि s - c फाइंड आउट करून घेतला होता. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ s - b. द व्हॅल्यू ऑफ s - b इज नथिंग बट 7. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ s - c मस्ट बी इक्वल टू 6. पहा 7 × 6. व्हॉट इज b. b इज 14. व्हॉट इज c इज 15. बरोबर आहे का. पहा इथं आलं तुमचं s - b ची किंमत आलेली तुमच्या 7, s - c आलेलं तुमचं 6, b आलेलं आहे 14 आणि c आलेलं आहे 15. इथे किती आलेलं आहे पहा. इथं आलं तुमचं 2, इथं आले तुमचे 3, इथं आले 5. म्हणजे डायरेक्ट किती आलेलं आहे सांगा sin a/2 सांगा मुलांनो. हे आलेलं आहे 1/√5. sin a/2 किती आला तुमचा 1/√5. इकडे पहा इथं 2 आला, इथं 3 आला, इथं 5 येतो. म्हणजे 1/√5 इज द sin a/2 झाला. मग कॉस ए काढला, sin a/2 काढला. आता कॉस a/2 काढायचा. काही मुलांचं म्हणणं आहे सर आम्ही sin to θ फॉर्म्युला यूज करतो. sin to θ फॉर्म्युला यूज करू नका. कॉस a/2 काढा डायरेक्ट बाय युझिंग हाफ अँगल फॉर्म्युली. काही मुलांचं असं नाही आम्हाला हाफ अँगल नाही वापरायचं, आम्ही cos² θ/2 मस्ट बी इक्वल टू 1 - sin² θ/2 ही आयडेंटिटी यूज करू शकतात. चालेल आपल्याला. पहा काही मुलांना आपल्याला असं सांगितलं cos² θ इज इक्वल टू 1 - sin² θ. या फॉर्म्युलांमध्ये θ/2 cos² θ/2 म्हणजे cos² a/2 मस्ट बी इक्वल टू 1 - sin² a/2 असं आम्ही काढू शकतो. तर मित्रांनो तुम्ही असं सुद्धा काढलं तर आपल्याला चालते. मॅथमध्ये नंबर ऑफ वेज असतात, ज्या तुम्हाला समजल्या त्या करायच्या. मी या पद्धतीने काढणार नाही. मी कोणत्या पद्धतीने काढतो पहा. cos a/2 बाय हाफ अँगल फॉर्म्युली इज नथिंग बट s × s - a अपॉन bc. s × s - a अपॉन bc. चला बोर्डवर पहा s ची किंमत किती आलेली आहे पहा. s ची किंमत 21 बरोबर. s - a किती आलेला आहे s - a 8. b किती आलेला आहे 14. c किती आलेला आहे 15. डबल एकदा चेक करा. b 14 आहे, c तुमचा 15 आहे. काय झालं पहा इथं
इथं 2 झाले, इथं तुमचे 3 झाले, बरोबर आहे. इथं तुमचा 4 तयार झाला आणि इथं तुमचा 5 तयार झाला, बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर किती आलं तुमचं? रूट ऑफ 4/5 दॅट इज cos a/2 मस्ट बी इक्वल टू 2/√5. cos a/2 किती आला तुमचा? 2/√5. पहा तुम्ही sin a/2 काढला, cos a/2 काढला, 2/√5 काढला. काही मुलांनी काय सांगतो तुम्हाला, नाही सर आम्हाला असं काढायचं, काढू शकतात काही मुलं असंही, पण आपल्या जो हाफ अँगलची फॉर्म्युले असल्यामुळं sin a/2 cos a/2 घेतला. पहा cos a झाला, sin a/2 झाला, cos a/2 झाला. आता कोण राहिला? tan a/2. सांगा बरं मग tan a/2 काय असेल? द व्हॅल्यू ऑफ tan a/2. आता tan a/2 काढण्यासाठी आपला हाफ अँगल फॉर्म्युला लावू शकता तुम्ही. कोणचा? तो अंडरूटवाला कोणचा फॉर्म्युला लावू शकता तुम्ही त्या ठिकाणी? अंडरूटमध्ये s मायनस बी एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. व्हॉट इज टॅन थिटा? साईन थिटा/2 कॉस थिटा/2. याला अपॉनमध्ये टाकलं तर अंडरूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. यानं येणार उत्तर. टॅन a/2चं डायरेक्ट येणार उत्तर दोन्ही सेम येते. कसं? साईन a/2 अपॉन कॉस a/2. जर आपल्याला साईन a/2 कॉस a/2ची किंमत माहीत असेल तर आपण हा अँगल वापरणार नाही, डायरेक्ट हे वापरू. व्हॉट इज साईन a/2? पहा 1/√5. व्हॉट इज तुमचा कॉस a/2? व्हॉट इज कॉस a/2? 2/√5. पहा √5 कॅन्सल. रिक्वायर्ड आन्सर किती आलं? 1/2. म्हणजेच द व्हॅल्यू ऑफ टॅन a/2 मस्ट बी इक्वल टू 1/2. आता काही मुलांनी असं म्हटलं की नाही सर आम्हाला एस मायनस बी एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस एनं काढायचं. त्याचं उत्तरसुद्धा हेच येणार. म्हणजे आता कॉस a/2 झाला, टॅन a/2 झाला. आता राहिला आपला एरिया ऑफ ट्रायंगल. मग आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचा. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC फाइंड आउट करण्याची पहिला फॉर्म्युला आठवतो आपल्याला, हाफ बेस इंटू हाईट. इथं बेस आणि हाईट दिलेली नाही किंवा त्या पद्धतीने काढता येते नाही. मग आपल्याला ॲप्लिकेशन शिकवलं होतं. कोणचं ॲप्लिकेशन शिकवलं होतं सांगा? ॲप्लिकेशन सांगा कोणतं शिकवलं होतं? हेरॉन्स फॉर्म्युला. काय होता? एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. आठवलं? मग चला एस बरोबर कोण आहे तुमचा? 21. एस मायनस ए कोणचा आहे तुमचा? एस मायनस ए 8. एस मायनस बी कोण आहे तुमचा? एस मायनस बी. एस मायनस बी आहे तुमचा त्या ठिकाणी 7. आणि एस मायनस सी हा कोण आहे तुमचा त्या ठिकाणी? 6. आता याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC भेटते. आता बऱ्याच मुलांना नाही का याला सॉल्व केला जात नाही. मग आता सॉल्व करण्याची टेक्निक लय सोपी असते. तुम्ही काय करायचं? 2 4 6. आता काही मुलांचा एवढा मोठा स्क्वेअर पार्ट नाही, पण त्यांना हे तर पार्ट आहे. पहा 27 म्हणजे किती? 3 × 7. 27 म्हणजे किती तुमचे? 3 × 7. 8 म्हणजे 8. पहा 7 × 6ला 3 × 2. 8ला काय लिहिलं तुम्ही? 4 × 2. 4 × 2 पेक्षा दुसरी टर्म घ्या चालते आपण तुमची. 4 × 2 घ्या किंवा 2 × 2 × 2 घ्या. मी इथं 2 × 4 घेतलं, बरोबर आहे बा. 7×1 21. इथं 7×1 21 झाले तुमचे. त्याच्यानंतर इथं 7 जसेच्या तसे. 3 × 2 6 झाले. 4 2 8 झाले. आता थोडं टेक्निक वापरा. पहा हा झाला तुमचा 3 3. 3चा स्क्वेअर टेक्निक यूज करा. इथं 7 7 हा किती झाला? 7चा स्क्वेअर इंटू हे बा 3 3 झाला, 7 7 झाला. हे 2 हे 2 हे 2 म्हणजे 2 2 4 4 चौक 16. 16 म्हणजे कोण? 4चा स्क्वेअर. 16 म्हणजे कोण तुमचा? 4चा स्क्वेअर. पहा करेक्ट ठिकाणी हे बा 4 2 8 8 2 16. म्हणजे आता काय झालं या ठिकाणी? इथं तुमचे किती बाहेर आले? पहा इथं 3 × 7 × 4 म्हणजे किती आलं तुमचं? 7×1 21. 21 × 4 किती आले? पहा 21 × 4 किंवा 4×3 12. 12 × 7 किती येतं? 12 × 7 तुमचे श्रीनाथ किती येते तुमचं लवकर? 84. ही व्हॅल्यू आली तुमची 84. आता तुम्हालाचं उत्तर जर तुम्ही 84 लिहिलेलं असेल, तुम्ही आउट ऑफमध्ये जात असाल 100पैकी 100, तुम्हाला 1 मार्क कट ठेवू. काही जर आम्ही पूर्ण बरोबर सोडवलं, कुठं 1 मार्क गेला? एरिया ऑफ ट्रायंगल दिलेला असेल किंवा व्हॉल्यूम दिलेला असेल तर एरिया घेताना स्क्वेअर युनिट घ्या किंवा युनिट स्क्वेअर घ्या, हे लिहिणं नेसेसरी आहे. बरोबर? म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर किती आलं? 84 युनिट स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल काढला. काही मुलांनी थोडं वेगळं सांगितलं, सर नाही आम्हाला या पद्धतीनं एरिया ऑफ ट्रायंगल पाहिजे नाही, आम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा तुम्ही वेगळा एक फॉर्म्युला शिकवलेला आहे. मी तुम्हाला 3 फॉर्म्युले सांगितलेले एरिया ऑफ ट्रायंगलचे. पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 1/2 AB
बरोबर आहे. आता जो अँगल माहीत असेल तो घ्यायचा आहे त्या ठिकाणी. इथं कॉस ए माहीत आहे, साइन ए बाय टू माहीत आहे, कॉस ए बाय टू माहीत आहे. आता आपल्याला या ठिकाणी कॉस ए माहीत आहे, साइन ए माहीत नाही आहे, तर आपण एरिया ऑफ ट्रायंगलसाठी डबल एक फॉर्म्युला वापरू शकतो. तो कोणचा असतो पहा, पहिले साइन ए काढून घेऊ आपण. पहिले कोण काढून घेता, साइन ए, आणि मग याच्यावर आपल्याला तो एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा फॉर्म्युला वापरू शकतो. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगलसाठी अजून एक रूल आहे, पण सुरुवातीला आपण एकदा साइन ए फाइंड आउट करू. कोण आहे पहा तुमचा साइन ए, सांग श्रीनाथ, साइन ए कसा काढसून. तुम्ही म्हणसान सर श्रीनाथचं नाव घेऊन राहिले आज तुम्ही, साइन ए कसा काढता येईल. आता साइन ए काढण्यासाठी आपला जो साइन टू थिटाचा फॉर्म्युला आहे, व्हॉट इज साइन टू थिटा, 2 sin थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. तुम्हाला साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2 माहीत आहे. म्हणजे इथं काय असेल पहा, साइन ए मस्ट बी इक्वल टू 2 टाइम साइन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2. झालं, 2 ॲज इट इज. व्हॉट इज साइन ए बाय 2. चला साइन ए बाय 2 कोण आहे पहा, 1/√5. बरोबर आहे. व्हॉट इज कॉस ए बाय 2, चला पटकन सांगा रे, 2/√5. बरोबर आहे, 2/√5. म्हणजेच आमचा साइन ए मस्ट बी इक्वल टू 4/5 आला. कोण आला तुमचा, 4/5. मग आता प्रश्न पडला, आता सरांनी काहीतरी असं म्हटलं होतं की एरिया ऑफ ट्रायंगल वेगळ्या पद्धतीने काढला जातो. एक एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा, दुसरा एक फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर 1/2 BC साइन ए. आपण व्हेरीफाय करण्यासाठी डबल एरिया ऑफ ट्रायंगल काढून राहिलेलं आहे. आपला ॲक्च्युअल एरिया ऑफ ट्रायंगल ऑफ ABC 84 आलेला आहे. आपण सहज चेक करावं, 1/2 जसाच्या तसा. बी कोण आहे पहा तुमचा, 14. वेळ लागला तरी चालेल, बोर्डवर पहा. सी कोण आहे तुमचा, 15. सी कोण आहे तुमचा, 15. साइन ए किती आला तुमचा, साइन ए आत्ता काढला तुम्ही पहा, 4/5. साइन ए किती तुमचा, 4/5. चला चेक करा बरं. बे एक बे, बे दुनी 4, 5 त्रिक 15, 3 दुनी 6, 14 गुणिला 6, साइन चूक 24, 4, चाले 2, 6 2 8, 84 स्क्वेअर युनिट. म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने जरी काढलं तरी त्याचा एरिया सारखा येतो. मग आता काय असते पहा, आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही कॉस ए, साइन ए बाय 2, कॉस ए बाय 2, टॅन ए बाय 2, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि साइन ए काढला. ज्यावेळेस सर तुम्हाला प्रॉब्लेम शिकवता त्यावेळेस तुम्हाला असं वाटते सर प्रॉब्लेम एकदम सोपा आहे, आम्हाला समजला. पण एक्झाममध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस केलेली नसेल तर तुम्हाला फॉर्म्युले आठवत नाही. फॉर्म्युले जर नाही आठवले तुम्हाला गणित येणार नाही त्या ठिकाणी. म्हणून विद्यार्थी लक्षात ठेवा, गणित सॉल्व करण्याची सर्वात सोपी टेक्निक ABC काढा, ट्वाइस एस बरोबर A + B + C काढा, एसची किंमत घ्या, S - A, S - B, S - C घ्या, कॉस ए कोसाइन रूलनं काढा, साइन ए बाय 2 हाफ अँगल, कॉस ए बाय 2 हाफ अँगल, टॅन ए बाय 2 हाफ अँगल. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC 2 पद्धती, हा किंवा ही पद्धत. याच्यासाठी साइन ए माहीत पाहिजे. साइन ए माहीत नव्हता म्हणून मी पहिले घेतला नाही, पहिले मी हेरॉन्स फॉर्म्युला घेतला, एरिया ऑफ ट्रायंगल काढला, नंतर मी साइन ए काढून दाखवला हाफ अँगल फॉर्म्युलीनं, 2 sin A बाय 2 कॉस ए बाय 2 साइन ए बाय 2 आला, डबल एरिया ऑफ ट्रायंगल आला. आता सगळ्या मुलांनी कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम नंबर 23 पहा. प्रॉब्लेम नंबर 22 आणि 23 सर्व सारखे एक्झाममध्ये 100% विचारणार आहे. तुम्हाला घरी करायचं आहे. मी फक्त आपण तोंडी सगळ्या मिळून डिस्कस करू. सगळे त्याला लक्ष द्या. हां, A = किती सांगा, A = 18. चला B = किती आहे, 24. C = किती आहे, 30. मग काय येईल, ट्वाइस एस. A + B + C मस्ट बी इक्वल टू ट्वाइस एस. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये S बरोबर किती येणार, S बरोबर 36. S बरोबर किती येणार तुमचा, 36. या प्रॉब्लेममध्ये A + B + C काढणार. Sची किंमत मला माहीत नाही, मी अंदाज सांगितला 36 येईल. मग तुम्ही काय घेणार, S - A, S - B, S - C. मग काय काढणार तुम्ही, कॉस ए कोसाईननं, साइन ए बाय 2 हाफ अँगलनं, कॉस ए बाय 2 हाफ अँगलनं, टॅन ए बाय 2 दोघांच्या रेशोनं काढणार. एरिया ऑफ ट्रायंगल ABC कसा काढणार, हेरॉन्स फॉर्म्युला. काय असतो हेरॉन्स फॉर्म्युला सांगा, √ऑफ S × S - A, S - B, S - C. किंवा अजून 3 फॉर्म्युले तुमचे कोणचे, हे पहा इथं, एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 BC साइन ए, 1/2 AB साइन C, 1/2 AC साइन B. हा एक फॉर्म्युला आहे. नंतर साइन ए कसा काढायचा, हाफ अँगल फॉर्म्युला काढायचा, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. प्रॉब्लेम नंबर 25. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट साइन ए बाय 2 साइन B बाय 2 साइन C बाय 2 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ABCS. आता हा प्रॉब्लेम तर सरळ सरळ तुमचे जेवढे फॉर्म्युले शिकवलेले त्याच्यावर आधारित आहे.
तुम्ही काय करणार पहा, प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे कोणचा एक ट्रायंगलमध्ये घ्या, ए प्लस बी प्लस सीची किंमत किती आहे, ट्वाईस एस, साईन ए बाय टूचा फॉर्म्युला लिहा, साईन बी बाय टू लिहा, साईन सी बाय टू लिहा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी घ्या, एल एच एस घ्या, एल एच एसमध्ये किंमत टाका, आर एच एस भेटते, यस ऑर नो. चला पहा, इन ट्रायंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी बरोबर 2s बाय हेरॉन्स फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी स्क्वेअरिंग बोथ साईड, याचा स्क्वेअर आला, स्क्वेअर रूट उडून गेला, हा आला तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी एस इंटू एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी, इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी, आता एल एच एसहून आर एच एस दाखवायचं आहे. साईन ए बाय टू कोण असतो पहा, एस मायनस बी सी अपॉन बी सी, फॉर्म्युला पाठ पाहिजे. व्हॉट इज साईन बी बाय टू, एस मायनस सी अपॉन ए सी. व्हॉट इज साईन सी बाय टू, एस मायनस बी अपॉन कसं काय असेल, ए बी. एल एच एस बरोबर साईन ए बाय टू, साईन बी बाय टू, साईन सी बाय टू. चला रूटमध्ये कोण आलं पहा, रूटमध्ये साईन ए बाय टू, मोठा रूट आहे तुमच्या, साईन ए बाय टूची किंमत सबस्टिट्यूट करा, कोण आला, साईन ए बाय टू हा आला एस मायनस सी अपॉन बी सी. साईन बी बाय टू कोण आला पहा, साईन बी बाय टू एस मायनस सी अपॉन ए सी. केअरफुली ऑब्झर्व करा, उलटी सुलटी किंमत लिहू नका. एस मायनस सी अपॉन ए सी. व्हॉट इज साईन सी बाय टू, एस मायनस बी अपॉन ए बी. या ठिकाणी तुमच्या व्हॅल्यू तयार झालेल्या आहे. आता पहा सारख्या सारख्या टर्मचं काय तयार होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन करा. एस मायनस ए सांगा, एस मायनस एचा स्क्वेअर, हा तुमचा एस मायनस बी काय, एस मायनस बीचा स्क्वेअर, एस मायनस सीचा स्क्वेअर अपॉनमध्ये कोण आलं पहा, बी इंटू बी स्क्वेअर, ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. पहा स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, एस मायनस सी अपॉन ए बी सी, अपॉन कोण आलं, ए बी सी. आता या ठिकाणी ए बी सी आल्यानंतर आता काय होऊन राहिलं पहा, आपला जो फॉर्म्युला आहे तसा फॉर्म्युला तर डेव्हलप झाला नाही. एल एच एसवरून डायरेक्ट आर एच एस आला नाही. एल एच एसवरून आर एच एस आणण्यासाठी इथं यस पाहिजे, इथं यसच नाही. आता काय करणार तुम्ही, मल्टिप्लाय डिवायडेड बाय यस. यस म्हणजे कोण आहे, सेमी पेरिमीटर ऑफ अ गिवन ट्रायंगल, हा तुमचा आला पेरिमीटर. मग यस इंटू एस मायनस बी एस मायनस सी अपॉन ए बी सी एस. फॉर्म इक्वेशन 1 सांगा बरं. हा इक्वेशन 1 वरून स्वामी यस इंटू एस मायनस बी एस मायनस सी याची किंमत किती आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सीचा स्क्वेअर. म्हणजे इथं काय येईल पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन ए बी सी एस. बरोबर आहे. म्हणजे एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस. म्हणजे एल एच एस आणि आर एच एस दोन्ही साईड कशाला तुमच्या सेम. अशा प्रकारे तुम्ही आज जवळपास 4 प्रॉब्लेम शिकले. 3 या ठिकाणी शिकवलेलं असेल आणि एक तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे. सो स्टॉप हिअर.